नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनेला बळकटी देणारे एक ऐतिहासिक पाऊल महाराष्ट्रात पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे ग्लोब फोर्स लिमिटेड कंपनीच्या वतीनं अत्याधुनिक शिर्डी संरक्षण उत्पादन संकुलाचे भव्य उद्घाटन येत्या 23 आणि 24 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या विशेष उपस्थितीत होणारा हा उद्घाटन सोहळा 2 दिवसांचा असणार आहे. यामध्ये संरक्षण क्षमता प्रदर्शन, MSME एक्स्पो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन लाईनचे उद्घाटन केले जाईल. या संरक्षण संकुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील अत्याधुनिक तोफगोळा आणि उत्पादन लाईन. या केंद्रामध्ये दरवर्षी जवळपास 5 लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. भारताच्या खासगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी तोफगोळा उत्पादन क्षमता ठरणार असून देशाच्या लष्करी सामर्थ्याला यामुळे मोठी ताकद मिळणार आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. हा प्रकल्प सुरू करताना गणेश हिबे हे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहे. त्याचा एक वेगवेगळा आनंद आपल्या सगळ्यांना. आणि अतिशय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक टप्पे पार करत यशस्वी संरक्षण उत्पादक उद्योजक म्हणून आज त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. पण मी महसूल मंत्री असताना काही महाराष्ट्राची शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण दिली. तर लोक शासक होते, काय होणार आहे, उद्योग होणार आहे. आपल्याकडे पहिल्यापासून लोक शासक राहतात. साईबाबांची जी भूमी आहे आणि बाबाने जे आपल्याला सांगितलेलं आहे, संतांनी सगळं काम करा, त्याची प्रचिती आज या दिबे ग्रुपच्या माध्यमातून भारत असलेल्या त्या कारखान्याच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळेल. मी अधिकाचा वेळ घेणार नाही. आपण सर्व पत्रकार बांधवांना 23च्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो. 23 मई को माननीय रक्षा मंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के कर कमलों से उद्घाटन किया जाएगा. यहाँ पर जैसा कि आपने अभी अपने विजिट में भी देखा है, आप लोगों ने फैक्ट्री का 155 मिलीमीटर आर्टिलरी शेल के हार्डवेयर का प्रोडक्शन किया जाएगा. फैक्ट्री की प्रोडक्शन क्षमता 5 लाख शेल्स पर ईयर होगी. इसको बनाने के लिए प्रयुक्त टेक्नोलॉजी पूर्ण रूप से स्वदेशी है एवं सभी प्रकार के रॉ मटेरियल्स भी पूर्ण रूप से स्वदेशी है. इस फैक्ट्री में तो मैं कह सकता हूं कि भारत में प्राइवेट सेक्टर में आर्टिलरी शेल प्रोडक्शन की सबसे ज्यादा कैपेसिटी होगी. इस फैक्ट्री की स्थापना का कार्य लगभग 1 वर्ष में पूर्ण किया गया है, जो अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्धि है. ये मैं इस आधार पर भी कह सकता हूँ कि मैंने पिछले 40 वर्षों से रक्षा उत्पादन के क्षेत्र में कार्य किया है और इतने कम समय में इतनी बड़ी फैक्ट्री को स्थापित करना बहुत बड़ी उपलब्धि है. प्रतिनिधी मुंतजिर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.